हेलो बडीज, वेलकम टू माय न्यू अनादर व्हिडिओ. आय होप तुम्ही सगळे विंटर सीझन एन्जॉय करत असणार. आमच्याकडे तर फार थंडी आहे. बट विंटर सीझनमध्ये मी कशी केअर घेते माझी स्वतःची ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि न्यू मंथ न्यू चॅलेंजेस, अजून मला या मंथमध्ये काय काय करायचं आहे त्या सगळ्यांचं प्लॅनिंग मी आज करणार आहे. आणि मी माझी फेवरेट डायरी रेडी करते. थोडी रेडी झाली आहे, बट जितकी झाली तितकी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. आय होप तुम्हाला पण आवडेल ती. तर बरंचसं अजून काम त्याच्यावरचं बाकी आहे, बट त्या अगोदर मी मॉर्निंगपासून स्टार्ट केलं आहे की मी विंटर सीझनमध्ये माझी कशी केअर घेते. फर्स्ट मी माझं बेड ऑर्गनाईज करते, कारण जेव्हा पण मी उठते ना अगोदर फर्स्ट माझं काम हेच असतं की बेड व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं. तर इथूनच माझी सुरुवात होते दिवसाची. त्यानंतर हिवाळ्यात कसं थंड हवामान असतं, जर आपण डिरेक्टली थंड क्लायमेटमध्ये गेलो ना तर आजारी लवकर पडतो. त्यामुळे अगोदर पायात मोजे घालायचे, स्वेटर घालून घ्यायचं, कारण उठल्यावर आपली बॉडी फार गरम असते आणि डिरेक्टली थंड हवेत जाणार तर आजारी पडणार, म्हणून त्या अगोदर स्वेटर पायमोजे घालून घ्यायचे. अजून सांगायचं म्हटलं की इतकी काळजी विंटरमध्ये का घेते मी स्वतःची. मला बिलकुल पण डॉक्टरकडे जायला आवडत नाही, ते मेडिसिन बिलकुल खायला आवडत नाही, म्हणून मी पहिले माझी स्वतःची काळजी घेते, कारण या गोष्टीपासून दूर राहता येईल मेडिसिन आणि डॉक्टर. त्यामुळे मी खूप जास्त काळजी घेते. तर चला आता मी ब्रश करून घेते फटाफट. विंटरमध्ये ना आपली स्किन खूप चेंज होते. कोणाकोणाला तर ॲक्ने पण येऊ शकतात, किंवा टॅनिंग, किंवा काळा पडतो चेहरा, खूप सारे असं चेंजेस होतात. कारण क्लायमेटमध्ये पण फार चेंजेस होतात हिवाळा म्हटलं तर. म्हणून मग हिवाळ्यात कसं आपण टाळाटाळ करतो काळजी घ्यायला, थंड असतं क्लायमेट. इतक्या थंड याच्यात काय करायचं, फेसची काळजी कशी घ्यायची, तर तेच आज मी माझ्या फेसला काय लावते विंटर सीझनमध्ये, कशी काळजी घेते ते सगळं तुम्हाला आज सांगणार आहे. ब्रश राहिल्यानंतर मी माझ्यासाठी गरम पाणी करत ठेवलेलं. तर डेली एकही दिवस असा जात नाही की मी गरम पाणी नाही पित. आणि हिवाळ्यात एक प्रॉब्लेम असतो की पाणी प्यायचं प्रमाण आहे ना ते कमी होऊन जातं, बट असं नका होऊ देऊ. हिवाळ्यामध्ये पाण्याची खूप जास्त गरज असते आपल्या बॉडीला. जर पाणी पिलं नाही तर आपली बॉडी ऑलरेडी थंड आणि ड्राय होत जाते. तर नेहमी जास्तीत जास्त पाणी घ्यायचं. आणि आपली स्किन हिवाळ्यात जास्त ड्राय होते, म्हणून जास्तीत जास्त पाणी घ्यायचं. नंतर घरातली जी छोटी मोठी कामं असतात ना, जसं की कपड्यांच्या घड्या मारणं, झाडून वगैरे घेणं, काउचवर पिलोज वगैरे व्यवस्थित ठेवून देणं, ते सगळे कामं आवरून घेते मी. आपल्याकडून एक्सरसाइज नसेल होत ना तर हे छोटे मोठे कामं करून घ्यायचे, जसं की मॉप करून घेणं, झाडून घेणं, त्यामध्ये पण आपली स्ट्रेचिंग वगैरे होऊन जाते. तर आज संडे आहे म्हणून मी एक्सरसाइज नाही करणार, तर आज मी बाकीचे सगळे छोटी मोठी कामं आहेत ना ते सगळे करून घेणार. तर आज उठल्यानंतर मला माझा चेहरा थोडा सुजल्यासारखा वाटत होता, म्हणून आज मी माझ्या फेसला आईस अप्लाय करणार आहे, तर त्याने सूज थोडी कमी होते. आय नो थंडीचे दिवस आहे, तर कसं काय अप्लाय करणार, वेट मी तुम्हाला सांगतेच मी कसं अप्लाय करणार आहे. मार्केटमध्ये तुम्हाला आईस रोलर पण भेटेल, बट इतका खर्च करायची काही जरूरत नाही मला असं वाटतं. तर मी आईस क्यूब घेतलं आणि एका कॉटनच्या कापडमध्ये ते व्यवस्थित रॅप करून घेणार आणि मग माझ्या फेसला अप्लाय करणार. आईस रोलरमध्ये इतके पैसे खर्च करायची काही जरूरत नाही आहे, मला तर असंच वाटतं. तर चला मी आता हळूहळू अप्लाय करून घेते. फार थंड लागतं आहे जरी मी कॉटनचा कापड ठेवला आहे तरी, बट थोड्या वेळाने एकदम छान वाटतं. अगोदर थंड वाटेल तुम्हाला, बट नंतर खूप छान वाटतं अप्लाय केल्यानंतर. आईस अप्लाय करण्याचे ना खूप सारे बेनिफिट्स आहेत, जसं की स्वेलिंग कमी होते, पफीनेस कमी होतो, ब्लड सर्क्युलेशन बूस्ट होतं, आणि आपल्या चेहऱ्यावर जे पण ॲक्ने वगैरे आहे ना तर ते कमी होण्यास पण मदत होते, आणि ग्लो पण होतं आपला चेहरा. तर नेहमी आठवड्यातून 2दा किंवा 3दा तरी अप्लाय केलं पाहिजे आईस आपल्या फेसवर. रोज अप्लाय केलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर मी माझ्या फेसला सिम्पल पॅक लावणार आहे मुलतानी मातीचा. ॲक्च्युली माझी ना स्किन ऑइली आहे, त्यामुळे मी सिम्पल पॅक्स यूज करते, जास्त ऑइली नाही यूज करत. तर माझा फेस पॅक किती सिम्पल आहे तुम्ही बघू शकतात. मुलतानी माती आणि रोज वॉटर मिक्स करून घेतलं आहे, तेच आता मी माझ्या फेसला अप्लाय करणार आहे. मुलतानी माती लावल्यानंतर ना इतका फ्रेश वाटतो ना चेहरा, खूप छान वाटतो. मला तर फार आवडतं. माझं फेवरेट पॅक म्हणजे मुलतानी मातीचाच पॅक आहे.
त्याच्यात काहीही जास्त यूज नाही करत मी, फक्त मुलतानी माती आणि रोज वॉटर. आणि माझं एकच सांगायचं आहे, ज्यांची पण ऑइली स्किन आहे ना त्यांनी एकतर मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला एकदा तरी फेस मास्क लावावं. ज्यांची पण ऑइली स्किन आहे ना, ऑइल कंट्रोल होईल प्लस ॲक्ने पण कंट्रोल होतील. खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला लगेच जाणवतील. फक्त तुम्ही 2 किंवा 3 महिने कंटिन्यू ॲप्लाय करा, बघा तुमच्या चेहऱ्यावरचे ॲक्ने पण दूर होतील आणि ऑइलीनेस पण कमी होईल. तर फेस पॅक मी 10 मिनटं ठेवला, त्यानंतर वॉश करून घेतला. तर तुम्ही माझा चेहरा बघू शकता किती छान दिसतोय. माझ्या चेहऱ्यावर ना फार पिंपल्स होते, बट जेव्हापासून मी फेस पॅक लावणं स्टार्ट केले ना तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर एकही पिंपल आला नाही. त्यानंतर मी आठवड्यातून एकदा तरी माझं बॉडी स्क्रब करते, म्हणजे की मी सोप यूज बिलकुल नाही करत. आठवड्यातून एकदा बॉडी स्क्रब मी बेसन पीठ, मुगाच्या डाळीचं पीठ, ऑरेंज पील पावडर, चंदन पावडर आणि हळदी हे सगळं मिक्स करून मी बॉडी स्क्रब तयार करते. आणि माझं खूप जास्त फेवरेट बॉडी स्क्रब आहे, जे की मी प्रत्येक आठवड्याला यूज करते आणि खूप छान वाटतं जेव्हा आपली बॉडी स्क्रब करतो ना, खूप स्मूथ होते. बॉडी स्क्रब हे आठवड्यातून एकदा केलंच पाहिजे, म्हणजे आठवड्यातून एकदा सोप बिलकुल पण यूज नाही करायची, त्या ठिकाणी आपण बॉडी स्क्रब यूज करायचं. तर मी नेहमी आठवड्यातून एकदा तरी मी बॉडी स्क्रब करत असते. ज्यांची पण जास्त ड्राय स्किन आहे ना, तर त्यांनी याच्यात कोकोनट ऑइल जरी यूज केलं ना तरीही काहीही हरकत नाही. जेव्हा पण आपण आपली बॉडी स्क्रब करतो ना तेव्हा जे पण आपले डेड सेल्स असतात ना आपल्या स्किनवरचे ते निघून जातात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, बॉडी स्किन म्हणजे असं ग्लो करते एकदम आणि खूप सॉफ्ट होते. म्हणून आठवड्यातून एकदा तरी स्क्रब केलं पाहिजे. तर माझी जस्ट बाथ झाले आणि स्क्रब केल्यानंतर मला फार छान वाटतं आहे. आत्ता मी माझ्या चेहऱ्याला मस्त मॉइश्चराईज करून घेणार. वेळात आपला चेहरा फार ड्राय होतो ना, त्यामुळे मॉइश्चराईज करणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मॉइश्चरायझर सूट नसेल करत ना, तर तुम्ही प्युअर कोकोनट ऑइल आहे ना ते पण यूज करू शकतात. ते तर एकदम बेस्ट आहे प्युअर कोकोनट ऑइल. तर मी मस्त माझ्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करून घेते. जोपर्यंत माझं मॉइश्चरायझर सोक होत नाही ना स्किनमध्ये, तोपर्यंत मी मस्त जेंटली मसाज करणार. तेव्हापासून मी माझ्या स्किनची मसाज करते ना, तेव्हापासून माझी स्किन अशी हेल्दी झाली आहे आणि एकही पिंपल नाही, तुम्ही बघू शकतात. आणि ग्लो पण करते खूप. तर मी नेहमी मॉइश्चरायझर नसेल लावत तर कोकोनट ऑइलने मसाज करते. तर त्यानंतर मी कॉम्पॅक्ट लूज पावडर यूज करणार, कारण की मी दुसरे कॉम्पॅक्ट नाही यूज करत ऑइली स्किनमुळे. म्हणून जी लूज पावडर असते ना, रोज लूज पावडर, तर ती मी यूज करते. तर आज मस्त आईस यूज केलं, त्यानंतर फेस पॅक लावलं, तर फार भारी वाटतं. हे चेहरा खूप मुलायम झाला आहे. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेतली पाहिजे असंच मला वाटतं. मी तर नेहमी घेते, टाईम काढून घेते. आता मी माझ्या लिप्सला जी व्हॅसलीन असते ना, सिम्पल व्हॅसलीन, ती यूज करणार. आणि मी घरच्या घरी बघा कशी काळजी घेतली आहे, तर तुम्ही पण करू शकतात. हिवाळ्यामध्ये ना एकच प्रॉब्लेम असतो की आपली स्किन फार ड्राय होते. त्यामुळे जितकं आपण मॉइश्चराईज ठेवू ना, जितकं आपली बॉडी हायड्रेटेड ठेवू, तितके बेनिफिट्स आपल्याला भेटतील. तर आता मी माझ्या पायांना, हातांना मॉइश्चरायझर लावून घेणार. तुम्ही या ठिकाणी प्युअर कोकोनट ऑइल पण यूज करू शकतात. आणि आपण आपल्या स्किनची रोज तर काळजी नाही घेऊ शकत, म्हणून आठवड्यातून एकदा तरी स्क्रब केलं पाहिजे. आठवड्यातून एकदा नाही तर 2दा तरी फेस पॅक अप्लाय केला पाहिजे. आणि मॉइश्चराईज तर डेली केलं पाहिजे विंटर सीझनमध्ये. त्या मोठ्या गोष्टी जरी आपण डेली लाईफमध्ये यूज केल्या ना, तर नक्की खूप जास्त बेनिफिट होतो. आणि तुम्हाला स्वतःलाच जाणवेल, स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस झालेले जाणवतील. तर नक्की करून बघा. मी तर करतेच. मला असं वाटतं की तुम्ही पण करा, तुम्हाला पण नक्कीच खूप छान वाटेल. स्कूल, कॉलेज, ऑफिसला फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असते. ते 2 दिवस पण खूप असतात. तर तुम्ही सॅटर्डे संडेला पण तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकतात. आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे स्वतःची काळजी घेणं, आणि ती घेतलीच पाहिजे. आपण बाकीच्या कामांमध्ये इतकं बिझी होऊन जातो की स्वतःकडे बिलकुल पण लक्ष नाही देत. बट असं न करता नेहमी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःला थोडं पॅम्पर करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही असं नाही की पार्लरमध्ये जायला पाहिजे, आपण घरच्या घरी पण आपल्या स्वतःला पॅम्पर करू शकतो. एक दिवस असा ठरवा ना, आठवड्यातला एक दिवस की स्वतःला पॅम्पर करायचं. बघा किती लाईफ चेंज होते ह्या गोष्टीमुळे. तर आज लंचमध्ये मस्त उसळ आहे, गाजरचा हलवा, मेथीची भाजी आणि चपाती.
2024साठी मी न्यू डायरी तयार करते, तर त्याचं थोडं काम झालं आहे. तर मी रोज शिवालयामध्ये जाते, तर तिथूनच मी एक बेलपत्र आणलेलं आणि ते मी माझ्या डायरीमध्ये ठेवलं आहे. मस्त एक छोटंसं पॉकेट केलं आणि त्यामध्ये ठेवलं आहे. आणि शेजारीच मस्त डायरीमध्येच ना विष्णू भगवान होते, तर मस्त मला त्यामुळेच आयडिया आली की आपण एक बेलपत्र ठेवावं. तर मी फोटो पण ठेवू शकत होते, बट मी रोज जाते ना शिवालयामधून, मग आयडिया आली की तिथून एक बेलपत्र आणावं आणि ते मस्त माझ्या डायरीमध्ये ठेवावं. आणि खूप छान कन्सेप्ट वाटली ही मला, आणि मला फार म्हणजे फार आवडतात भोले बाबा, म्हणून मग मी म्हटलं चला छान आयडिया आहे आणि आणि आवडतं पण. आणि जेव्हा पण मी डायरी ओपन करेल तर नेहमी मला त्यांचं दर्शन पण होईल. सो तुम्हाला पण माझी ही आयडिया आणि कसं वाटलं मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून खूप काम करायचं आहे मला या डायरीमध्ये. तर मी मस्त श्री शिवाय नमस्तुभ्यम असं मंत्र लिहिलं. त्यानंतर मला या डायरीचं ना भरपूर काम करायचं आहे, जसं की कवर पण मला चेंज करायचं आहे. तर भरपूर साऱ्या आयडियाज आहेत. जर तुमच्याकडे पण एखादी आयडिया असेल ना कवरसाठी, तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्कीच करेल. आणि या वर्षातली माझी ना फेवरेट डायरी आहे, कारण की त्यात माझे भोले बाबा पण आहेत. तर मला फक्त पहिले आता ना कवर व्यवस्थित करायचं आहे. तर मला जास्तीत जास्त लोकांनी कॉमेंट करा की मी कवरसाठी काय करू शकते. खूप छान छान आयडियाज आहेत, बट तुमच्याकडे पण एखादी आयडिया असेल ना तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मला डायरी लिहायला फार म्हणजे फार आवडतं आणि मी जे पण नवीन करते ना ते नेहमी मी राईट करून ठेवते. तर या डायरीमध्ये मस्त कॅलेंडरसुद्धा आहे, म्हणून मी या मंथचं ना कॅलेंडर तयार करते. जसं की मी कोणत्या दिवशी व्हिडिओज अपलोड करणार आहेत तर ते मी रेडी करून ठेवते, म्हणजे मला समजेल पण की या दिवशी मला व्लॉग अपलोड करायचा आहे. तर त्यासाठी मी रेडी केला आहे कॅलेंडर. आणि या मंथमध्ये मला किती व्हिडिओज अपलोड करायचे ते पण समजेल आणि किती काम करायचं आहे ते पण. आणि या मंथमध्ये किती आपल्याला एक्सरसाइज मेडिटेशन काय काय करायचं आहे ते सगळं मी एक तिथे लिहिणार आहे. त्या दिवशी मला व्हिडिओ अपलोड करायचे आहे ना, तर मी मस्त रेड कलरचा जो लोगो आहे ना यूट्यूबचा तो ड्रॉ केला आहे तिथे, आणि छान पण वाटतं एकदम. तर मला या मंथमध्ये बरेच व्हिडिओ अपलोड करायचे. एक दिवस आड करून मी व्हिडिओज अपलोड करणार आहे. माझं नवीन टार्गेट आहे, कारण मागे मी फार लेट व्हिडिओज अपलोड करत होती, बट यावेळेस मी कॅलेंडर तयार केलं आहे आणि त्याचप्रमाणे मी व्हिडिओज अपलोड करणार आहे. तर या मंथमध्ये मी 3 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केले आहेत, म्हणून मला इतकं छान वाटतं आहे ना. तर पुढे पण असंच कंटिन्यू राहणार आय होप सो. तर मला माझं मस्त आवडलं आहे कॅलेंडर, किती छान दिसतं आहे आणि ते यूट्यूबचा लोगो पण छान दिसतो एकदम. आपली डायरी हाफ रेडी आहे, बट तुमच्या कॉमेंट्सची मी वेट करेल की काय करू शकते मी डायरी कवरसाठी. तर आता मी स्टडी करायला बसते. जेव्हा पण मी माझं काही फेवरेट काम करते ते काम करून झाल्यानंतर जेव्हा स्टडी करते ना मला फार म्हणजे फार भारी वाटतं आणि खूप मन पण लागतं माझं स्टडीमध्ये. तर आता मस्त मन लावून स्टडी करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर माझा स्टडी झाला, त्यानंतर मला खूप म्हणजे असं थंडी वाजत होती ना, मग मस्त काहीतरी गरम गरम खावंसं वाटलं. बट म्हटलं दुसरं खाल्लं तर इव्हिनिंगला अजून जेवण जाणार नाही, म्हणून मग मस्त टोमॅटो सूप केलं आणि मस्त आता गरम गरम पेणार. आणि हिवाळ्यामध्ये असंच आपल्याला गरम गरम खावंसं वाटतं आणि सूप तर बेस्ट ऑप्शन आहे. तर विंटर्समध्येच मला सूप प्यायला आवडतं, नाही तर मला बिलकुल पण आवडत नाही. तर मी टेरेसवर आले आणि बिलकुल पण ऊन नाही आहे, एकदम थंडगार हवा चालू आहे. बट थोड्या वेळ थांबणार आणि लगेच खाली जाणार, नाही तर अजून डोकं दुखेल किंवा सर्दी लागेल, म्हणून मग थोड्या वेळच थांबणार. मला फार म्हणजे फार आवडतं असं वॉकिंग करायला, बट थंडगार हवा आहे ना, म्हणून मग रिस्क पण नाही घेऊ शकत मी. आजारी पडले तर मग अजून
काय काय होतं तुम्हाला माहितीच आहे. तर थोड्या वेळ थांबणार आणि खाली जाणार. तर खाली आले आणि मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला. आणि विंटर्समध्ये चहाची इतकी तलफ लागते ना, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार. तुमच्या पण घरात मस्त चहा तर होतच असणार. तर मस्त चहा ठेवला आणि त्याच्यासोबत मी बटर खाणार आहे. मला बटर ना फार म्हणजे फार आवडते. इतके छोटे छोटे असतात ना, क्यूट. तर चहासोबत मस्त बटर भारी, मला फार म्हणजे फार आवडतं बटर. तर त्यानंतर मग मम्मीची मी थोडी हेल्प केली. जे पण कांदे आणलेले होते ना, ते सगळे कॅरेटमध्ये भरून ठेवायचे होते. तर ते मी छोटंसं काम करून देते मम्मीचं. तर हे शेतातून आणलेले कांदे आहेत, आमच्याच शेतातून. तर कांदे वगैरे आवरले आणि फार घाण खाली माती पण पडलेली होती. तर आता फटाफट झाडून घेते. तर बाकीचं आवरून झाल्यानंतर परत थोड्या वेळ रीडिंगला बसले. त्यानंतर जेवण करायला बसलो. आज जेवणामध्ये होतं शेवग्याच्या शेंगा, भात आणि बाजरीची भाकरी. जेवण झालं त्यानंतर किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. तर जेवण झाल्यानंतर मी गूळ खाते. गुळाने ॲक्च्युली गुळाने जीर्मान होतं, म्हणून मी जेवणानंतर नेहमी गूळ खात असते. आणि गुळाने आपली स्किन पण छान होते, ग्लोईंग होते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे पण हा व्लॉग बघत असतील, नवीन असणार, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.